अगं ये ना, बापाच्याच घरी यायला घाबरतेस कसली? अगं ये. काय गरज आहे का? मस्तच मुंगीच्या पावलासारखी चालत चालत येतेस. काय मस्तच काय जोरा जोरा धावत जाणार आहे का? सुरू सुरू चांगली जबान चालते तुझी तर. हा, चांगली बोलत होतीस अगोदर तर मान खाली. हो, आता चांगली चालत. काय लक्षात आहे ना? रस्त्यात काय सांगितलंय? काय सांगितलं होतं तुम्ही? नाही, काय सांगितलं होतं? मला काही आठवत नाही त्यातलं. काही आठवत नाही? नाही, काहीच नाही आठवत. नाही. देव करतो. मारू शकत नाही. या खोली, या घरामध्ये एक खोली पाहिजे, माहिती आहे ना? व्यवस्थित सांगायचं. काय अक्कल बिकल आहे का तुम्हाला? थोडीशी तरी नाही, थोडीशी तरी अक्कल आहे का? यांनाच इथे राहायला अडचण होत आहे, तर मग कसे देणार आहेत आपल्याला इथे राहायला खोली? अच्छा, म्हणजे तू अगोदर होतीस त्यावेळेस अडचण होत नव्हती, आता मी आलो म्हणून अडचण होते. हे बघ, अगोदरच आपण भाड्याच्या रूम मध्ये राहतो आणि तो भाड्या. आता कोण भाड्या? अगं भाड्या म्हणजे जो भाडं घेतो तो. अच्छा, तो भाड्या. एका रूमचे 2000 घेतो, 2 रूमचे 4000 घेतो. या भाड्याला ना काय म्हणायचं का? ते भाडे काय माझे बाबा देणार आहेत का? भाडं बिड म्हणत नाही आम्ही, पण गुंड्याचे पैसे तर द्यायला पाहिजे ना. किती खोटाडा आहे तुझा बाप. काय हो? काय काय खोटपणा केला त्याने तुमच्यासोबत? सांगा ना, काय खोटपणा केला? अच्छा, फक्त 50,000 रुपये दिले, बाकीचे पैसे नंतर लग्नानंतर येतो बोललो ना, ते केव्हा देणार? नाही, देणारच आहेत, देणारच आहेत. हे घरदार सोडून कुठेही पडून गेले नाही आणि तसाही हा गाव सोडून कुठेही पडून जाणार नाही. म्हणे पैसे दिले नाहीत. आज जर पैसे दिले नाही तर माझ्याशी काय? हो, आल्या बरोबर सगळं बोल. बघ, एवढ्या वेळापासून आपण इथे बोलतोय, पण नाही मामीजी आले, नाही मामाजी आले, म्हणजे जावयाची इज्जत आहे की नाही, काय प्रश्नच आहे. नाही नाही, तुम्ही थांबा, आईला आवाज देते ना. थांबा थांबा, बसा बसा. आई, अगं आई, आम्ही आलो ग. ये जरा लवकर ये बाहेर. आले. सोनाली बा, काय ग, कधी आली? आत्ताच आलं आम्ही. आणि कशी आहेस तू? मी एकदम ठीकठाक आहे. तू कशी आहेस? बाबा दादा वगैरे ठीक आहेत? मी पण आहे इकडे. मजेत मजेत. बरं, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. लगेच काही आठवत नाही. विचारते का त्यांना? घ्या घ्या, पाणी घ्या. गरम झालेले आहे, गरम थंड व्हा. माझ्या शेजारी नाही बसला असतं का? मामाजी हो, आहेत ना आतमध्ये. मी आवाज देते त्यांना, तुम्ही बसा. हो, ऐकलं का? तुझ्या लक्षात नाही राहत, सांगा लक्षात. मी बरी आहे बाबा, तुम्ही कशा आहात? एकदम ठीक आहे. पाया नाही लागलेल्या. जावई नमस्कार करते. नमस्कार नमस्कार मामा, कसे आहात? मजेत मजेत. काय झालं, एकदम चेहरा पडलाय, मला बघून चेहरा पडलाय की काय? तसं नाहीये जावई. मग काय झालं, हो नियतीनेच माझी थट्टा उडवून टाकली. हो, काही दिवस झाले तब्येत बरी नाहीये माझी. तब्येत बरी नाही आहे? हो. अच्छा अच्छा. आणि नियतीनेच हे सगळे केलं की पैसे द्यायची नियत नाही माझी? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही जावई? हा? आणि काय हो, तब्येतीचं घेऊन पडले एवढे धाड धिक्काळात, नाही लंगड्या झाल्यात, नाही लुले झाल्यात, आणि सांगता की माझी तब्येत बिघडलेली आहे. सांगितलं ना मी की काही दिवस झाले माझी
माझी तब्येत बरी नाहीये म्हणून. तब्येत बरी नाही हा. तुम्हाला सांगितलं की हुंड्याचे पैसे लग्नानंतर देतो बोलले. आज देतो, उद्या देतो, परवा देतो, असं करता करता बरेच दिवस झालेत. अहो केव्हा देणार हुंड्याचे पैसे राहिलेले? अहो मी तुम्हाला सांगतोय या गरीबाला का त्रास देताय? प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय, फसवणूक नका करू माझी. जावई हो, माझ्यावर दया करा. मी तुमची कुठेही फसवणूक करणार नाहीये. पण हे बघा, काही दिवस मला द्या. मी तुमची पहिली चुकती करेन. अहो पै केव्हा चुकती करणार? अहो हिला सांगितलं की या घरामध्ये एक रूम पाहिजे तर ते पण ऐकत नाहीये आणि तुम्ही पण ऐकत नाहीये. जावई हे बघा, मला थोडासा अवधी द्या. मी काही करेन, आपल्या जीवाचं रान करेन, पण तुमची रक्कम मी पूर्ण देईन. पण केव्हापर्यंत नुसते आश्वासनं देतायस? हा लुच्चेपणा केव्हापर्यंत चालले तुमचा? जावई मर्यादा सोडून बोलताय तुम्ही. मर्यादा काय सोडून बोलतोय? अहो पेपरामध्ये छापून आलंय मोठ्या अक्षरात 6 ते 7 लाखाचा घोटाळा केलाय. मर्यादा सोडून बोलताय तुम्ही. या गावामध्ये माझी इज्जत आहे आणि तुम्ही माझा फास करताय. जेव्हा पोलीस तुम्हाला तुरुंगात घेऊन जातील आणि 420च्या कलमानुसार तुम्हाला आतमध्ये करतील आणि दंडे मारतील, तेव्हा तुम्हाला समजेल. जावायला काही किंमत नाही येत. एक गोष्ट लक्षात ठेवा. मी अगोदरी एकटाच होतो, माझं लग्न झालं नाही असं समजेल. पण तुमच्या मुलीला मी तेव्हाच घरी घेऊन जाईल जेव्हा तुम्ही हुंड्याचे राहिलेले पैसे 3 लाख रुपये आणि सोनं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा. माझ्याकडे आणायचे नाही. खूप जणांना तेच तर म्हणते मी. कर्ज काढून जावयाचे पैसे दिले असते तर काही बिघडलं असतं का? नाही, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा स्वाभिमान आळालाय तुमच्या. पण तुमच्या प्रामाणिकपणाचं फळ काय मिळालं तुम्हाला सांगा ना. तुमच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुम्हाला भ्रष्टाचारी ठरवलंय. आता कसं होणार सांगा ना. गुन्हेगार या समाजामध्ये असलेला मी गुन्हेगार आहे. हा देवधर मोहिते गुन्हेगार आहे. नाही, गुन्हेगार नाहीये मी. गुन्हेगार नाहीये मी. हा देवधर मोहिते प्रामाणिक आहे. प्रामाणिक आहे मी. प्रामाणिक आहे मी.